हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. सो आय डोंट नो हा व्लॉग मी कसा स्टार्ट करणार आहे किंवा काय काय व्हिडिओ बाईट्स घेणार आहे. तर बघू, नंतर ठरवेन मी. जे व्हिडिओ बाईट्स आहेत ते कंबाईन करून एक व्लॉग बनवेन. सो येस, फायनली माझं लग्न ठरलेलं आहे अँड इट्स खूप मिक्स्ड फीलिंग आहे. म्हणजे मी हे खूप विचार करत होते की मी हे ब्लॉगमध्ये कसं सांगू किंवा कसं अनाऊन्स करू किंवा काय, आय डोंट नो. तर येस, ठरलेलं आहे. काहीतरी वेगळीच फिलिंग आहे. जसं मी म्हटलं, आणि मी सध्या आलेली आहे घरी आणि 24 मेला आहे माझी एंगेजमेंट. आणि मोस्ट प्रोबेबली हा ब्लॉग एंगेजमेंट नंतरच पोस्ट करेन मी. तर 24ला एंगेजमेंट आहे आणि आज आहे अक्षय तृतीया. 30 एप्रिल आज आहे अक्षय तृतीया. खूप सुंदर आणि छान मुहूर्त आहे. तर आज आम्ही चाललो आहे माझ्या एंगेजमेंटची रिंग घ्यायला. सो आय एम व्हेरी सुपर डुपर एक्सायटेड. कारण हे मोस्टली माझ्या कझिन्सचं वगैरे बघितलं होतं मी किंवा फिल्म्समध्ये की हा रिंग घ्यायला जातं, असं असतं तसं असतं. म्हणजे आता माझ्या बरोबरचं होतं आहे किंवा माझ्या घरातलं किंवा माझं एंगेजमेंट आणि माझ्या एंगेजमेंटची रिंग घ्यायला चालली आहे मी. सो मी खरंच खूप एक्सायटेड आहे. काही क्ल्यू नाही आहे कसं असतं, काय असतं, आणि खूप खूप वेगळं असं नर्वसनेस पण आहे, एक्साइटमेंट पण तेवढीच आहे. तर आज आम्ही चाललो आहे माझी रिंग घ्यायला आणि उद्या मग परत फॅमिली मेंबर्स आम्ही जाणार आहोत बाकीचे सगळे शॉपिंग करायला. तर आजचा हा ब्लॉग तोच आहे, एंगेजमेंट रिंगच्या शॉपिंगची. तुम्ही बघा आणि ब्लॉग कंटिन्यू करा. सो येस, इथे आम्ही आलेलो आहोत मडिलगे ज्वेलर्स. तर हे गडिंग्लजमधलं टॉपमोस्ट सोनारचं दुकान आहे. तर इथे खूप सारे डिझाईन्स बघितले मी रिंगचे, पण जे रेडीमेड होते ते इतके खास नाही वाटले आम्हाला. सो आम्ही दोघांचे रिंग्स बनवायला टाकले. सो ऑर्डर देऊन ऑनलाईन सर्च करून मग बनवायला टाकले आम्ही रिंग्स. आणि इथे आलेलो आहोत आम्ही बॉम्बे क्लॉथ सेंटर. तर सगळ्यात आधी बघतोय आम्ही माझ्या एंगेजमेंटची साडी. तर येस, रीतिरिवाजाप्रमाणे ग्रीन कलरची, हिरव्या कलरची साडी असते एंगेजमेंटला. तर तसाच मी बघत होते. तर ही एक ग्रीन कलरची साडी खूप आवडली होती. ॲक्च्युली सगळ्यांनाच आवडली आणि ह्याला पूर्ण असं मोरचं वगैरे डिझाईन होतं. तर ते खूप छान वाटलं मला. तर हीच साडी सिलेक्ट केली. आणि इथे आलेलो आहे आम्ही आता जेंट्स सेक्शनमध्ये. तर मोस्टली ठरत नव्हतं त्यांच्या कपड्यांचं कसं करायचं, कारण एकतर कुर्ता, मोदी जॅकेट हा एक लूक होता आणि संगीतचं पण शॉपिंग आम्ही ॲट अ टाईमच करत होतो. तर संगीतसाठी आम्हाला इंडो वेस्टर्न काहीतरी हवं होतं. अँड येस, हे आहेत माझे फ्युचर हजबंड, जे खूप हँडसम दिसत होते या आउटफिटमध्ये. आणि इथे आम्ही थोडे ट्राय करतोय ब्लेझर. इथे आलेलो आहोत आम्ही थोडे शूज किंवा लोफर्स वगैरे ट्राय करायला, कारण त्या इंडो वेस्टर्न खाली किंवा कुर्ता खाली मोजोडीसारखं काहीतरी ट्राय करायचं. ही आहे आमची एंटायर शॉपिंग बॉम्बे क्लॉथ सेंटरची. तर ही सगळ्यात आधी माझी एंगेजमेंटची साडी. हा त्यांचा कुर्ता, जो कुर्ता आणि मोदी जॅकेटचा असं मी कॉम्बिनेशन केलं होतं. आणि हे त्यांच्या संगीतचं इंडो वेस्टर्न शेरवानी. तर ब्लॅक कलरवरती गोल्डन वर्क आहे, गोल्डन डिझाईन आहे, जे खूप सुंदर होतं हा ड्रेस. हे जे आहे ते आम्ही गेलो होतो तुळशीबागमध्ये. तर तिथून थोडेसे बँगल्स घेतले. हे मोजोडी घेतली त्यांना कुर्त्याच्या खाली घालायला. हे थोडेसे इंडो वेस्टर्न खाली ब्लॅक कलरचे शूज आणि हे मला साडी खाली घालायला थोडेसे हिल्स, थोडेसे फॅन्सी हिल्स मी घेऊन आले. आणि हे सगळ्यात मेन म्हणजे माझं संगीतचा लेहंगा. तर मिनल क्रिएशन म्हणून एक दुकान आहे तुळशीबागमध्ये. तर खूप फेमस दुकान आहे. थोडंसं लेनमध्ये जावं लागतं, पण खूप छान दुकान आहे, खूप मोठं दुकान आहे, पूर्ण वेडिंग कलेक्शनमध्ये. तर येस, हा होता माझा ड्रेस संगीतचा. तर हा होता छोटासा व्लॉग आमच्या एकत्रित एंगेजमेंट आणि संगीत शॉपिंगचा. तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.